आज वाडा तालुक्यातील केळठण गावाच्या हद्दीत मोटारसायकलवर आपल्या मुलाला घेऊन जाणाऱ्या बापलेकाचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आलेली आहे। या अपघातामध्ये वडील व मुलाचा मृत्यू झाल्याचे समजते। पालघर जिल्ह्यामध्ये मुंबई वडोदरा द्रुतगती महामार्गाचे काम जोरात सुरू आहे। या कामासाठी माती भरावासाठी लागणारा मुरुम मोठ्या ट्रकने वाहून नेला जातो। आज सकाळी साधारण 10च्या दरम्यान वाडा तालुक्यातील केळठण येथे भरधाव ओव्हरलोड ट्रकने पिता पुत्राला चिरडल्याची घटना घडलेली आहे। यामध्ये चिमुकला मुलगा साहिल वड याचा जागीच मृत्यू झालेला आहे, तर गंभीर जखमी झालेल्या मुलाचे वडील सचिन वड यांचाही उपचारासाठी नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडलेली आहे। दिवसभरात मुंबई वडोदरा द्रुतगती महामार्गाच्या उभारणीसाठी मुरुम वाहतूक करणाऱ्या 2 वेगवेगळ्या ट्रककडून झालेला हा दुसरा अपघात आहे। या 2 वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या अपघातामुळे ग्रामपंचायत डोंगस्ते यांनी डोंगस्ते हद्दीतून ओव्हरलोड जाणारे ट्रक बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे। कडून तसेच शाळकरी मुलांकडून कंप्लेंट येत होती की या रस्त्याने ग्रुप ग्रामपंचायत डोंगस्ते विजयगड जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या या रस्त्यामध्ये मोठ्या प्रकारे ओव्हरलोडचा प्रमाण वाढलं आहे आणि त्याच्यामुळे या रस्त्यावर मोठे अपघात होण्याची छोटे मोठे अपघात होत असतात, पण यानंतरही मोठे अपघात होण्याची दाट शक्यता आहे। आताच आमच्या निदर्शनास आलं की 2 ते 3 ठिकाणी मोठे अपघात झाले आहेत। तरी आम्ही या ग्रामपंचायतकडून आमच्या ग्रुप ग्रामपंचायत डोंगस्तेकडून असा निर्णय घेतलाय की इथे शासनाच्या नियमाप्रमाणेच वाहतूक करणे आणि ओव्हरलोड बंद असा आम्ही निर्णय घेतला आहे।